आई, मला खूप भूक लागलीये. माहितीये बाळा, तुझ्यासाठीच गरम जेवण तयार करते. आईने गरम पोळी वरण भात वाढला होता. छोटा आरव भुकेने घाईघाईने जेवायला बसणार इतक्यात थांब बाळा, आधी देवाचं नाव घेऊया. रोज खाण्याआधी श्लोक का म्हणतो आपण? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. आपण तोंडात घास घेताना जर श्रीहरीचं नाव घेतलं तर ते खाणं देवासाठी केलेल्या यज्ञासारखं होतं. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. अन्न म्हणजे फक्त पोट भरण्याचं साधन नाही बाळा, हे अन्न म्हणजेच देवाचं रूप आहे. म्हणून जेवण ही सुद्धा एक पूजा आहे. जनी भोजनी नाम वाचे वदावे, अति आदरे गद्य घोषे म्हणावे. घरी बाहेर कुठेही जेवताना देवाचं नाव आदराने प्रेमाने घ्यायचं. हरिचिंतने अन्न सेवित जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे. जर देवाचं स्मरण ठेवून अन्न खाल्लं तर श्रीहरी आपोआप आपल्या हृदयात येतात. धन्यवाद देवा, मला अन्न दिल्याबद्दल आणि मला समज दिल्याबद्दल. जय जय रघुवीर समर्थ. त्या दिवसापासून आरव कधीच जेवताना घाई करत नाही. मुलांनो, तुम्हाला ही गोड गोष्ट आवडली असेल तर आमचा व्हिडिओ लाईक करा. तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि अशीच छान गोष्ट पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या मुलांना संस्कार शिकवायचं काम आपण सगळे मिळून करूया.